पाऊस आहे म्हणजे काय घराबाहेर निघायचं नाही का? तर हॅलो गाईज, मी आहे रेखा आणि मी आज चालली होते आज गाईच्या गणपतीला आणि मला बाईकवर जायला खूप आवडतं. तुम्ही म्हणाला अरे बाईकवर एवढ्या लांब का चालली आहे? तर मला बाईकच आवडते कारण मला फोर व्हीलरचा खूप त्रास होतो. आणि जाता जाता मी शेंगदाणे आणि काहीतरी खायला घेतलं होतं चटपटी. आणि तुम्हाला माहिती का आत्ता एक रील्स फेमस आहे जे त्रिमंदिर खूप म्हणतात की पुण्यामध्ये, पण ॲक्च्युली पुण्यामध्ये नाही, ते परांजपे म्हणून जो बिल्डर आहे ना ते खूप लांब आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे ते मिनी बालाजी वगैरे त्याच लाईनला सगळ्या गोष्टी त्या. तर तिकडं आहे हे मंदिर. आणि मी आता निघाले होते शिरवळला. शिरवळ हे माझं माहेर आहे आणि ते मला जाताना लागतं. त्यामुळे मम्मी मला बोलली होती की आता आता ये माझ्याकडे, कारण तू येताना येणार नाही आहे घरी. त्यामुळे मग अभिषेकला ओवळायचं होतं कारण त्याचा बड्डे पण होऊन गेला होता आणि केक कट पण करायचा होता. त्यामुळे तिथे गेले. जाताना इतका छान घाटामध्ये व्ह्यू वाटला. तिथं थांबलो आम्ही कारण एवढा सुंदर वातावरणामध्ये एकतरी फोटो पाहिजेच ना आणि मेमरी क्रिएट केली पाहिजे. सो मी इथे एक फोटो काढला आणि निघालो वाईसाठी. वाईचा रस्ता आत्ता एवढा खोदला येते, तुम्हाला माहीत असेल तर रस्ता तरी इकडून येऊ नका चुकून, पण पाचवडच्या साईडनंच जावा कारण एवढा म्हणजे एवढा घसरता रस्ता झाला की माझी गाडी दोनदा स्लिप होता वाचली आहे. आणि इथून मग आम्ही प्रसाद आणि मला चटणी आणि हळदीचे काही मटेरियल घ्यायचं होतं. मसाले खूप चांगले मिळतात वाईच्या रस्त्याला, सो तिथून घेतले मी. आणि फायनली आम्ही पोचलो गणपतीला. गणपतीला जाताना म्हणजे खूप छान वाटतं. इथे खूप सारे शूटिंग होतात आणि खूप काही गोष्टी म्हणजे खूप छान आहे हे प्लेस. आणि इथं गणपती मला दाखवू नाही शकत कारण ह्या गणपतीच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. म्हणजे अजिबात इतकं स्ट्रिक्ट आहे की तुम्ही मोबाईलच वरती नाही घेऊ शकत. आणि अभिषेकचा तर खूप घाण अवतार झाला होता, सो त्याला म्हटलं सगळं वॉश करून घे सगळे पाय, कारण इथे येताना रस्ता खराब होता. त्यामुळे मग ऑप्शन नव्हता. मी तर पाणी पण होतं, नदी आहे एक छोटीशी. आणि मग फायनली आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि काय करायचं म्हणजे थोडा वेळ स्तोत्र वगैरे वाचला आणि 5-10 मिनटं तिथंच बसून राहिले. आणि फायनली आम्ही घरी यायला निघालो. आणि येताना पाऊस नव्हता लागला आणि जाताना पण नव्हता. पण खूप छान गेला दिवस आजचा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.